सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, 6 ऑगस्ट पासून पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे, पण आयोडोमुळे चांगला पाऊस पडणार आहे याची पूर्वकल्पना जेव्हा आपण परतीच्या पावसाच्या रिपोर्टमध्ये आणि त्याही अगोदर 5 मार्च 2026 रिपोर्टमध्ये सांगितलं, अक्षरशः तीच बातमी आज आपण न्यूज चॅनलवरती पाहतो आहे। एल निनोच्या सावटामध्ये आता आयोडीचा आधार मिळाला आणि त्यामुळे देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे। हा सकारात्मक आयोडी हिंद महासागरात सक्रिय झालाय, तर 12 ऑगस्ट नंतर हवामानामध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे। नक्कीच, आणि ह्याच न्यूजच्याही अगोदर आपण ज्या सजेशन तुम्हाला दिलं होतं त्या पद्धतीनं प्रत्येक पायऱ्या आपण यशस्वीपणे पार पाडतोय आणि आयोडीमुळे पुढचे पाऊस सुद्धा जबरदस्त असणार आहे, ज्यामध्ये सप्टेंबर असतील, ऑक्टोबर असतील आणि त्याही अगोदर ह्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन्ही आठवड्यामध्ये आयोडी पॉझिटिव्ह असल्यामुळे चांगला मोठा पाऊस पडणार आहे। मित्रांनो, या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर आता थोडे काही दिवस बाकी राहिलेत, अवघ्या आठवडाभरामध्ये चित्र स्पष्ट होऊन जाणार आहे। आता हे 2-3 दिवस कसे जातील हे तुम्हाला अगोदरही सांगितलं असलं तरी तुमचे काम मशागतीचे जोमात चालू आहे, पण अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पाळी आणि फवारणी करत असताना जे काही फटकारे फुगारे हे व्यत्यय आणतात, हे व्यत्यय सुद्धा उद्या चांगलेच आहेत। तर पहिले आपण हे व्यत्यय म्हणजे पावसाचे अडथळे कोणत्या कोणत्या भागांना असणार आहे यावरतीही एक नजर टाकूयात। आणि 12 सप्टेंबरच्या पुढे म्हणजे 17 ऑगस्टच्या पुढे कसा असणार आहे प्रवास याबद्दल तुम्हाला सकाळी सांगितले, आताही त्यापेक्षाही चांगल्या आणि सविस्तर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन। उद्या जर पाहिलं आपण 6 ऑगस्टला तर छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबादसह कन्नड, सिल्लोडच्या बाजूस, त्याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सटकाऱ्यांचा वर्षाव जास्त प्रमाणात असणार आहे। स्थानिक लेवलला हा पाऊस अनेक ठिकाणी वापसामूळ करू शकतो। त्याच पटीनं लातूर जिल्हा, बीड जिल्ह्यातही, त्याचबरोबर मराठवाड्यात, विदर्भात अनेक ठिकाणी उद्या मात्र काळ्या कुट्ट ढगांसह गरमीची लेवल वाढून काही ठिकाणी उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे आणि याच गरमीमुळे काही ठिकाणी फटकाऱ्यांची क्षमता 6 ऑगस्ट 7 ऑगस्ट जास्त असणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं अकोला, अमरावतीचाही समावेश आहे, त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूरचा समावेश आहे। गडचिरोलीला चांगल्या पद्धतीचा पाऊस देखील पडू शकतो अशी शक्यता उद्याची आहे। 6 तारखेला परभणी जिल्हा आहे, नांदेड, हिंगोली, वाशिमसह धाराशिव पट्टेकडे देखील आहे, पुसद, डिग्रज, यवतमाळ देखील आहे, म्हणजे असा एक कॉर्नर लाईन हा पट्टा आहे। बीड, गेवराई, शहागड, अंबड पट्टा, घनसावंगी, मंठा, देऊळगाव राजा, तेकडे भोकरदन साईट वगैरे आहे। पैठण, गंगापूरला ही सटकाऱ्यांची शक्यता दिसताना पाहायला मिळते। सोलापूरला मात्र दमदार ते हलक्या सटकाऱ्यांचा वर्षाव उद्या सुद्धा होणार आहे। कोकणात मात्र जोर वाढेल। कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। कर्नाटकमध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे। पाऊस हा सर्वदूर व्याप्ती नाही, पण भाग बदलत पद्धतीनं मोठ्या थेंबाचा पाऊस कर्नाटकात असणार आहे। हुबळी, निपाणी, बेळगावचा समावेश याच्यामध्ये आहे आणि सांगली, सोलापूर बरोबरच मराठवाड्यात, विदर्भात 2 दिवस म्हणावा असा सर्वदूर पाऊस नाही, पण हे जे काही फटकारे कधी जास्त कधी कमी होतात ते उद्या वाढतायत। फवारणी करताना जास्त औषध कालवणं हे थोडंसं नुकसानकारक ठरेल, त्यामुळे दुपारनंतर थोडंसं सतर्क राहायचंय। फवारताना पूर वगैरे काही येणार नाहीये, पण तसं सतर्क राहायचंय। आता विषय येतोय 17-18 ऑगस्टच्या पुढचा। या टायमिंगला वातावरणामध्ये तो जो काही बदल आहे तो ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये क्लिअरच केलाय, पण आता न्यूजमध्ये सुद्धा ह्या गोष्टी येत आहेत की आयोडीमुळे चांगला बरसणार आहे आणि जोपर्यंत न्यूज मोठ्या मोठ्या संस्था सांगत नाही त्याशिवाय काही लोकांना चैन पडत नाही। दुष्काळ त्यांनी सांगितला होता, सुपर अल्निनोही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं नुकसान करेल, शेतीवरचं गणित बिघडेल, शेतीवरती आसमानी संकट वगैरे वगैरे थंबनेल टाकून जे काही आता लोक बोबाटा करत आलेत ते आता त्यांनी माघार घेतली आहे की सांगतायत चांगला पावसाळा राहील, पण ते त्या अनुसरून जे काही आपल्या चॅनलवरती येऊन मला टोमणे मारत होते त्यांना खोचक सल्ला असा देतोय की आता कसं करायचंय। तुमची संस्थाही म्हणते पावसाळ्यात चांगला राहील आणि तुम्हालाही दिसतोय चांगला राहील, फक्त एक विनंती करेल, कोण कसा सांगतोय, कोण कुठल्या पद्धतीने सांगतोय, कोण कुठल्या प्रयोगशाळेतनं सांगतोय किंवा मोठ्या मोठ्या काय सांगतात हे जेव्हा आपल्या शेतीचं गणित जर त्यांच्यावरच असेल तर तिथलेच व्हिडिओ पाहायचे आहे आणि इथे येऊन टोमणे द्यायचे नाहीत। हे वारंवार तुम्हाला मी सांगत आलोय ना, अक्षरशः तुम्हाला ते पटलं देखील आहे। आता विषय असा येतोय
की मग 15-16च्या नंतर जे काही 12 ऑगस्ट पासून जी काही प्रणाली विकसित होती बंगालच्या उपसागरामध्ये, त्यामध्ये तुम्हाला एक विनंती करतो की नांदेडचा जो काही शेतकरी असेल, पूर्व विदर्भातला शेतकरी असेल, यांना 12, 13, 14 याच दरम्यान पाऊस मोठा वाढणार आहे. इथे सुरुवात तो काय करणार आहे की पहिल्यांदा 2-3 तालुके, 4-5 तालुके या पद्धतीनं ही त्याचा प्रवास असणार आहे. त्यामुळे पुन्हा पूर्व विदर्भाचं टेन्शन असणार आहे. यांना पाणी पहिलाच जास्त झालंय, त्या शेतकऱ्यांना हे टेन्शन असणार आहे. पण टेन्शन घेऊ नका, हा पाणी उघडणार बी पडणार बी ह्या दोन्हीचा चटका याच्यामध्ये असल्यामुळे एक गोंगारण पद्धत याच्यामध्ये पाहायला सहसा जास्त काही मिळत नाहीये. पण तरी सुद्धा ही असणार आहे 15-16च्या पुढे. त्यामुळे येणारा पुढचा जो काही काळ असणार आहे, पुढच्या ज्या काही काळामध्ये जी काही प्रणाली असणार आहे त्या प्रणाली मजबूत असल्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचा ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत एकही भाग बिगर विहिरी पाण्याचा राहणार नाही. हे तुम्हाला आणखीन ह्या व्हिडिओमध्ये चांगला आणि सटसटीत जो आपला अंदाज असतो त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल की मग तुमचा सांगली असू द्या, सोलापूर असू द्या, कोल्हापूर असू द्या, बीड असू द्या, ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत महाराष्ट्रातला एकही कोपरा विहिरीत चांगलं पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हीच प्रणाली महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यामध्ये 17, 18 आणि 25, 26 ह्या 2 टप्प्यामध्ये ही भरून निघतील आणि ज्यांच्या भरल्यात त्यांचं उपसण्याचं काम पुढील काळामध्ये चालेल अशी पद्धत आहे. पण ज्यांना 1-1.5 परस पाणी आलंय, 2 परस पाणी आलंय, त्यांनी आतापासून उपसू नका, हा माझा तुम्हाला सल्ला असेल. पुढे काय व्हायचं ते होऊ द्या, कारण की काय होतंय काही लोक दम धरत नाहीत, लगेच उपसायला सुरू करतील. पण अशा प्रकारचा पाणी पुढील काळामध्ये असणार आहे. ज्याचा तुम्ही वाट बघताय ती तुमचा जे काही दिवस आहे ते फक्त आता 8, 9, 10 दिवसावरती येऊन पोहोचले आहेत. तिथून पुढे जेच महाराष्ट्रातल्या उत्तरेकडील भागांमध्ये, विदर्भातल्या भागांमध्ये, मराठवाड्यातल्या भागांमध्ये जी सुरुवात होणार आहे त्याची सुरुवात आणि इकडे दक्षिण भागाचा जो काही शेड्यूल असणार आहे, सांगली, सोलापूर, कुंदापूर, पुणे वगैरे, अहिल्यानगर सुद्धा याच्यामध्ये ह्या दक्षिण भागाकडे त्याची मजल मारून तो तुमच्या टेन्शनवरती मात्रा पूर्ण करणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितले सुरुवातीला व्हिडिओच्या पद्धतीनं की या भागामध्ये ह्या प्रणालीमुळे उद्याच्या फटकारे फवारणीला अडचणी, पाळीला अडचणी हे जे चालूच असणार आहे 6-7 तारखेपर्यंत. म्हणजे उद्याच्या आणि परवाच्या दिवस नंतर थोडं कमी होईल. पण ते कशामुळे कमी होणार आहे की बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होते आणि बनूच तर महाराष्ट्रातलं पूर्ण बाष्पते घेऊन जाते आणि जेव्हा ट्रॅक त्याचा बदलतोय, ट्रॅक बदलल्यानंतर ते परत घेऊन महाराष्ट्राकडे येते. ही प्रणाली पुढच्या 5-7 दिवसात विकसित होणार आहे. त्यामुळे 15 पर्यंत 6-7 नंतर थोडीशी चांगली विश्रांती मिळू शकते. हा, एखादोन ठिकाणी स्थानिक लेवलचा पडत तो भाग वेगळा आहे. पण 7 तारखेनंतर एक बऱ्यापैकी उघडीप तुम्हाला या काळामध्ये मराठवाडा, खानदेशसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात ही उघडीप पाहायला मिळू शकते. पण यानंतर 12-13च्या नंतर ही विदर्भातली उघडीप संपणार आहे, ज्यामुळे नागपूरचा, चंद्रपूरचा, गोंदियाचा पूर्वेकडच्या साईडचा सुरुवात होत 17-18 पर्यंत मग पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रापर्यंत ही मजल मारेल. महाराष्ट्रातला पाऊस काळ कसा आहे कसा नाही हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये सविस्तर सांगत आतापर्यंत आलो आहे आणि तुम्ही सांगत जाईल. पण एक मात्र लक्षात आहे की विहिरीला पाणी कधी येईल हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका. मी तुम्हाला वारंवार तेच उत्तर येईल की तुम्हाला परतीच्या पावसामध्ये आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा जो आता मी ऑगस्ट शेवटच्या तारखेपर्यंत सांगतोय की नक्कीच या सगळ्या भागांमध्ये विहिरीला सुरुवात तरी करेल. ज्या भागांची सुरुवात झाली नाही अशा अनेकांची खूप झाली. लातूरमध्ये सुद्धा असे भाग आहेत त्यांच्या विहिरीला पाणी आलंय. पण असेही भाग आहेत की त्यांच्यात नाही आलंय. अशा शेतकऱ्यांना ऑगस्ट शेवटच्या तारखेपर्यंत सुरुवात होईल आणि 12 सप्टेंबर पर्यंत आपल्या विहिरी भरलेल्या असतील आणि तिथून पुढे उघडेल कवा, जाईल कवा, आमचं चिबडलंय, आम्हाला उदा दुष्काळ आहे हे मेसेज येतील. मागच्या जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत आम्हाला दुष्काळ आहे असं म्हणणारा भाग सुद्धा आता म्हणतो आम्हाला ओला दुष्काळ पडतोय काय, कारण की जर पाऊस पुढे पडला तर ही प्रचिती देखील पुढे येऊ शकते. हा तिसरा आणखी मोठा शब्द तुम्हाला देतो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पावसाचं, पाण्याचं गणित सगळं बदलून जाईल आणि यंदा पाऊस दिवाळी लोक पिच्छा सोडणार नाहीये. नारायणगडला सध्या पावसा नाही. यवतमाळला 13-14 तारखेपासून वाढ होते आणि ती वाढ 17-18ला जास्त असणार आहे. केजला सध्या काही नाहीये. आपला फटकारे बिटकारे पडतील, काही भागांमध्ये बरा पण पडतील. यंदा याच बातम्यामुळे, ह्या ज्या काही बातम्या आहेत ना, या बातम्यामुळे भारतातल्या पावसाचे आकडे सुधारण्याची पीक पद्धत बदलली. शेतकऱ्यांनी पीक पद्धत, ज्यांना ऊस लावायचा होता 2-3 महिने पाणी पुरतील असं त्यांच्याकडे पाणी पण होतं पण त्यांनी ते लावलं नाही. अनेक जणांचं नुकसान झालंय आणि ते लोक आता कमेंट करतायत ज्यांनी त्यावेळेस मला टॉर्चर केलं होतं की तुम्ही कोणत्या आधारे सांगताय. तर ज्या आधारे आयोडीचा मी तुम्हाला अंदाज दिला होता 5 मार्च रिपोर्टमध्ये, तेच आयोडी आता सक्रिय होतोय आणि एक ना एक
एक ना एक शब्द तो पूर्णपणे त्याच पद्धतीने ठाम होते. आणि तुम्ही मला चांगलं गेल्या वर्षीपासून ओळखताय, काही जण 5-10 वर्षापासून ओळखताय, त्यांच्या सुद्धा पायाखालची माती सरकली होती की हा यंदा दुष्काळ पडू शकतो की काय, कारण की एकही म्हणत नव्हता चांगला पावसाळा राहील म्हणून. सुरुवात आंब्याच्या फुलाऱ्यापासून झाली, पण त्यांनी माझ्या माघारी बदलून घेतलं, पण ते जमलं कस तरी. त्यामुळे तुम्हाला एक विनंती असेल, पुढील चांगला पावसाळा आहे, काही टेन्शन घेऊ नका. वैजापूरचं विचारता दादा, वैजापूरला तुम्हाला सांगितलंय 15-16 पासून पुढे वाढणार आहे, 17-18 पासून जोर वाढणार आहे. सांगलीला पण चांगला आहे, मी सांगलीचं 3दा नाव घेते. नागपूरला 12 तारखेपासून जोर वाढतोय, 12-13 पासून. अहिल्यानगर 16-17-12 आहे. वैजापूरचं सांगितलंय. चला, जय शिवराय, धन्यवाद.